श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सविता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी टेस्टी समोसे बनवणार आहोत। सर्वप्रथम आपण इथे मैदा मळून घेऊया। मैद्यात आपण अर्धी वाटी तेल घालणार आहोत। तेलाऐवजी तूप वापरलं तरी चालतं। तेल असं मैद्याला आपण चांगलं चोळून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटं तेल आपण मैद्याला असे लावून घ्यायचं आहे। तेल तोपर्यंत मैद्याला चोळून घ्यायचं जोपर्यंत आपली अशी मूठ होत नाही, व्यवस्थित अशी मूठ झाली पाहिजे। नंतर आपण त्यात चवीपुरतं मीठ घालणार आहोत। 2 चमचे ओवा घालणार आहोत। हातावर घेऊन असा चोळून घालायचा। ओवा घातल्यानंतर ते व्यवस्थित आपल्याला असे मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर आपण त्यात थोडे थोडे पाणी घालून मैदा मळून घेणार आहोत। घट्ट असा मैदा मळायचा आहे आपल्याला, जास्तही पातळ सलाम करायचं नाहीये। हे बघा, छान असा मैदा आपला मळून झालेला आहे। घट्ट मळायचं कारण आपल्याला समोसे करताना व्यवस्थित करता आले पाहिजे। नंतर आपण 15 मिनिटं असं झाकून ठेवणार आहोत। आता आपण समोसेचा मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी मी बटाटा उकडून घेतलेला आहे। फोडणीचे साहित्य: कढीपत्ता, लसूण पेस्ट, जिरं, बारीक चिरलेली मिरची, लाल तिखट, काळे तिखट, धनिया पावडर, चवीपुरते मीठ, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। सर्वप्रथम आपण जिरे टाकणार आहोत। नंतर कढीपत्ता, लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर घालणार आहोत। नंतर सर्व साहित्य असे तेलात तळसून घ्यायचे आहे। व्यवस्थित असे हलवायचे आहे। बारीक केलेला बटाटा टाकायचा आहे। बटाटा टाकल्यानंतर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। मिक्स होईपर्यंत हलवायचा। हे बघा कसा व्यवस्थित मिक्स झालेला आहे। वरून कोथिंबीर घालायची आहे। व्यवस्थित असा आपला मसाला तयार झालेला आहे। आपण तो आता एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। तेल गरम करायला ठेवायचं आहे। मैदा आपला छान भिजलेला आहे। आपण असं थोडा चोळून घेऊया मस्त। नंतर निम्मा गोळा तोडून घ्यायचा, निम्मा साईडला ठेवायचा। त्याला असं मस्त चोळायचं आणि त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत। एकसारखे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला ते। आता आपण लाटून घेणार आहोत गोळा। आपल्याला गोल असे लाटायचं नाहीये, थोडासा अंड्याचा आकार आला पाहिजे असं आपल्याला लाटायचे आहे। जास्त पातळही लाटायचं नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाही, मध्यम लाटायचं आहे आपल्याला। असे छान लाटून झालेलं आहे आपलं। आता आपण
चाकूच्या साहाय्याने मधनं कट करून घेणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने असे मी समोसेची घडी तुम्हाला करायला शिकवणार आहे. खूप सोपी पद्धत आहे ही. मागच्या साईडला थोडीशी अशी घडी घालून घ्यायची आहे. नंतर चमच्याच्या साहाय्याने मसाला भरून घ्यायचा आहे. भरल्यानंतर थोडंसं चमच्यानं असं दाबायचं आहे ते. नंतर असे दुमडून घ्यायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही सहज बनवू शकता. व्यवस्थित चिमटून घ्यायचं आहे. हे बघा, की छान असा मस्त समोसा आपला तयार झालेला आहे. असे आपण सगळे समोसे असे बनवून घेणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे. छान असं दुमडून घ्यायचं. मागच्या साईडला घडी घालायची. नंतर मसाला भरायचा. मसाला भरल्यानंतर छान असं दाबून घ्यायचं. छान दाबून घ्यायचं, नाही तर तेलामध्ये टाकले तर घडी आपली उलगडू शकते. बघा, छान आपला समोसा असा तयार झालेला आहे. आता आपले तेल गरम झालेले आहे. आपण मंद गॅसवर समोसे तळून घेणार आहोत. मंद गॅसवर समोसे तळायचे, छान तळतात. हे पहा, किती छान समोसे आपले तळून झालेले आहेत. हे सगळे समोसे आपल्याला तळून घ्यायचे आहेत.